नमस्कार. आज 16 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, नारीशक्तीचे भवितव्य इंडियातील एकजुटीवर. महिला आरक्षण मतदारसंघ फेररचनेशी जोडणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध. भारतीय संविधानानुसार जर भारतीय संविधानामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला कलम 368ची मदत घ्यावी लागते. ओके, मग कलम 368 नुसार जर आपल्याला भारतीय संविधानामध्ये बदल जर करायचा म्हटलं तर आपल्याला काय लागेल, पार्लमेंटमध्ये स्पेशल मेजॉरिटी लागेल. आता ही स्पेशल मेजॉरिटी कशा पद्धतीची आहे तर एक तर आहे पहा, डायरेक्टली टोटल मेजॉरिटी लागणार आहे. ओके, प्लस 2/3 प्रेझेंट अँड व्होटिंग अशा पद्धतीची ही मेजॉरिटी लागणार आहे. मग आज घडीला तुम्ही लोकसभेचं आणि राज्यसभेचं जर संख्याबळ पाहिलात तर NDA म्हणजे BJPकडे पहा 293 सदस्य आहेत आणि इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस पक्षाकडे जर पाहिलात तुम्ही तर 232 आहेत. त्यानंतर अन्य ज्यामध्ये आपचे 3 खासदार आहेत, बरोबर, मग हे 16 आहेत. व 2/3 जर बहुमत तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर किती लागतील, 364 खासदार लागणार आहेत. पण तुमच्याजवळ BJPकडे आज सध्याला मतं किती, 293 मतं आहेत. मग यामुळे पहा, जर इंडिया आघाडी जर एकजुटीने राहिली तर कदाचित हे विरोधक फेटाळलं जाऊ शकतं. कारण भारतीय संविधानामध्ये कलम 368 नुसार जर तुम्हाला घटनादुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी सेकंड लागणार आहे, जे की 2/3 असणार आहे. ओके, आता ही जी मेजॉरिटी आहे या मेजॉरिटीवरून आपल्याला काय दिसतं पहा, जे भारतीय संविधानाचं फीचर आहे पहा की अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक. ओके, मग हे यामधून स्पष्ट होतं आपल्याला. व आता जर ही घटनादुरुस्ती करायची म्हटली तर विरोधकांना एकजूट राहावं लागेल. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो, काय म्हणजे पहा, तर अगदी इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत त्यांना प्रेझेंट व्हावं लागेल तिथे व त्यांना व्होटिंग करावी लागेल. अन्यथा होणार काय आहे पहा, जर हे खासदार जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत जे जर प्रेझेंट राहिले नाहीत आणि त्यांनी जर व्होटिंग करायचं नाही म्हटलं किंवा बाहेर त्यांनी वॉकआउट जर केले तर निश्चित पहा हे विधेयक पारित केलं जाऊ शकतं किंवा या खासदारांना निलंबित देखील करण्यात येऊ शकतं. जर तसं झालं तर वेल अँड गुड आहे, हे विधेयक नक्कीच पारित होऊ शकतं. पण ते जर प्रेझेंट राहिले आणि व्होटिंग जर करायचं म्हटलं त्यांनी जर निगेटिव्हमध्ये जर व्होटिंग केली तर हे विधेयक फेटाळलं जाऊ शकतं. तसंच आहे पहा राज्यसभेमध्ये NDAकडे आज घडले आहेत 139 खासदार, इंडियाकडे आहेत 75 खासदार व अन्य आहेत 30 खासदार. मग 164 इथे 2/3 बहुमताचा आकडेवारी आहे. मग हे 164 जर पार करायचं म्हटलं तर हे अन्य तरी खासदारांची मदत घ्यावी लागेल किंवा इंडिया आघाडीतील खासदारांची तरी मदत घ्यावी लागेल. ओके, त्यामुळे थोडंसं क्लिष्ट ही मेजॉरिटी आहे. मग पाहूयात आज घटनादुरुस्तीबद्दल काय होतं किंवा आज संसदेमध्ये काय चर्चा केली जाते. मग यालाच अनुसरून पहा, आजच्या लोकसत्तामध्ये एक आर्टिकल पण आलेला आहे जो की आपण कालच्या किंवा परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये सोनिया गांधी यांनी एक आर्टिकल लिहिलेला होता, त्याबद्दलचाच हा आर्टिकल परत एकदा घेण्यात आलेला आहे. पण पहा, आता निश्चितरित्या आपण या आर्टिकलला थांबणार आहोत. शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून हा आर्टिकल वाचून घेऊ शकता किंवा माझं परवा दिवशीचं तुम्ही प्लीज लेक्चर पहा. ओके, आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही असं स्किप नका करत जाऊ, पण पहा वारंवार तेच गोष्टी पण चर्चेला घेणं योग्य नसतं. व प्रिलिमला फक्त पहा आय थिंक किती 37 दिवस राहिलेले आहेत. मग त्यामध्ये जर तुम्ही असेच जर आर्टिकल परत म्हटलं तर योग्य होणार नाही असं माझं मत आहे. आता नावापुरती नारी शक्ती असं त्यांचं म्हणणं आहे. व इथे तुम्ही पहा द हिंदूमध्ये पण तोच आर्टिकल आलेला आहे, तो बेस्टरित्या तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की ईस्टर्न स्टेट्स जे आहेत किंवा डायरेक्टली लोकसत्तामध्ये पण तेच दिलेलं आहे. पहा कुठे गेले ते लोकसत्ताची बातमी. तर पहा, नॉर्थचे जे खासदार आहेत त्यांची संख्या किती वाढणार आहे, 77% वाढणार आहे. व जे साऊथचे जे खासदारांची संख्या आहे ती फक्त 33% वाढणार आहे. व तुम्हाला जर आज घडीला पाहायचं म्हटलं, प्लीज तुम्ही रॅशनल थिंकिंग करा, म्हणजे थोडंसं अँटी BJP किंवा अँटी काँग्रेस अशा पद्धतीने प्लीज म्हणजे या लेक्चरला बसू नका, तर थोडंसं रॅशनल थिंकिंगने तुम्ही विचार करा. ओके, कारण जे नॉर्थ स्टेट्स आहेत ते मागास आहेत असं तुम्ही मान्य करता का नाही, तर नक्कीच मागास आहेत. पण साऊथचे जे स्टेट आहेत थोडेसे प्रगतिशील आहेत का नाहीत, तर अगदी पहा तमिळनाडू तर महाराष्ट्राच्या पण पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करत आहे, बरोबर. कधी महाराष्ट्र पहिला असतो तर कधी तमिळनाडू पहिला असतो, हे दोन अशा पद्धतीने तिथे रेस चालू आहे, बरोबर. म्हणजे हे डेव्हलप्ड आहेत. आज घडीला इंडियामध्ये जरी आपला भारत देश जरी विकसनशील असेल तरी त्या विकसनशील देशामध्ये विकसित राज्य म्हणून आपण जे साऊथची जी राज्य आहेत त्यांना आपण ओळखतो की नाही, तर नक्कीच यस मी म्हणेल इथं यस म्हणून, बरोबर. मग ती तशाच जर पद्धतीने तुम्ही पाहिला तर साऊथची जी राज्य आहेत त्यामध्ये 33% वाटा खासदार उचलणार आहेत व 77% खासदार
नॉर्थचे स्टेट्स उचलणार आहेत. त्यानंतर जे 7 बहिणी आहेत तेथील जे पूर्वीचं रिप्रेझेंटेशन होतं ते रिप्रेझेंटेशन इथं घटण्याची पण शक्यता आहे. ओके, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलात ना 2011च्या आकडेवारीनुसार यांनी काय करणार आहेत तर खासदारांची संख्या वाढवणार आहेत. व आज सध्याला 543 जे खासदारची लोकसंख्या आहे, खासदारांची संख्या आहे ना ती 850वर नेऊन ठेवायची आहे. मग 850वरती नेऊन ठेवल्यानंतर प्रॉब्लेम कुठे येणार आहे तर साऊथ आणि नॉर्थ या दोनमध्ये डिफरन्स इथं निर्माण होईल. यामुळेच पहा इथं दक्षिण आणि उत्तर ही दुहेरी अटळ आहे. ओके, म्हणजे ध्रुवीकरण केलं जाईल असं लेखकांचं इथं म्हणणं आहे. त्यामुळेच पहा मी आर्टिकल हा वाचत नव्हतो, कारण कोणा विद्यार्थ्याच्या भावना इथं नक्कीच आहत होण्याचे जास्त चान्सेस आहेत पहा. ओके, त्यामुळेच पहा लगेच इथे आर्टिकल तुम्ही पाहिला असेल की लगेच याच्या खाली जेवढे मुख्यमंत्री आहेत साऊथचे त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केलेला आहे. ओके, त्यासोबतच ममता बॅनर्जींनी पण याला विरोध केलेला आहे की बाबा तुम्ही सर्वांचं सहमत तिथं घेत नाही आहेत, किंवा अटल बिहारी वाजपेयी यांनी असं होत आहे यासाठीच त्यांनी पहा परत एकदा फ्रीज केलं होतं 2001 मध्ये. ओके, अटल बिहारी वाजपेयी यांनी फ्रीज करण्याचं नेमकं कारणच ते होतं किंवा नॉर्थ आणि साऊथ यांचं जर विभाजन झालं तर आपला देश ते हँडल करू शकणार नाही, किंवा जे नॉर्थ स्टेट्स आहेत किंवा जे साऊथ स्टेट्स आहेत त्याला म्हणजे आपल्या देशातील जी जनता आहे त्यांची तेवढ्या पद्धतीने चांगली मानसिकता सध्याला नाही आहे. या कारणानिमित्त अटल बिहारी वाजपेयी यांनी 2001 मध्ये हे फ्रीज केलेलं होतं. मग परत एकदा आपल्यासमोर तोच प्रश्न आलेला आहे की हे कधी करायचं. मग याच्यापूर्वी केंद्र सरकारने निश्चित केलं होतं पहा की 2026 आणि 27ची लोकसंख्या येऊ द्यात, मग त्याच्यानंतर आपण डिलिमिटेशन बसवूयात. परंतु आता सध्याला होणारं काय आहे तर 2011च्याच जर बेसिसवर आपण खासदारांची संख्या जर इथं वाढव केली तर परिणाम कुठं होणार आहेत पहा, तर डिलिमिटेशन कमिशन मे बी 2031ला पण बसू शकतं. ओके, डिलिमिटेशन कमिशनला तिथं काहीच अर्थ असणार नाही मग. ओके, म्हणजे इथं लोकसत्तामध्ये ते सर्व काही दिलेलं आहे, पण पहा अगदीच पुढल्या वर्षी मे बी हे डिलिमिटेशन कमिशन बसेल, कारण 850 जर खासदार झाले. ओके, आता 543 खासदार आहेत, त्यापैकी 850 जर खासदारांची संख्या इथं वाढवण्यात आली तर काय होणार आहे पहा, याचं मतदारसंघाची पुनर्रचना तिथं करावी लागेल. मग मतदारसंघाची जर पुनर्रचना झाली तर नक्कीच पहा याचा इम्पॅक्ट साऊथर्न स्टेट्सला नक्की होणार आहे. मग हेच सध्याला थोडंसं चॅलेंजिंग सिच्युएशन आपल्या देशासमोर असणार आहे. व पहा नारी शक्ती वंदन विधेयक याला काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे त्या दिवशी पण सोनिया गांधी यांचं म्हणणं तेच होतं किंवा आम्हाला महिला आरक्षणाबद्दल वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही, किंवा राजीव गांधी यांच्यापासूनच हे महिला आरक्षण वगैरे देण्यात येत आहे, 33% आरक्षण देत आहोत. परंतु हे नारी शक्तीच्या पाठीमागं कोणतं गेम प्लॅन होत आहे हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, असं हा आर्टिकल बेसिकली म्हणण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज घडीला जर तुम्ही पाहिला तर देशाची जनता तेवढी सुजाण नाही आहे. ओके, जर देशाची जनता जर सुजाण असती तर कदाचित हे चित्र वेगळं असतं. त्यामुळेच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण तेच म्हटलेलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ओके, म्हणजे शिक्षणाला त्यांनी प्राथमिकता दिली होती व शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक जनतेला समजून येईल की आपले अधिकार काय आहेत किंवा आपले हक्क काय आहेत. बरोबर, मग हे अशा पद्धतीने जर म्हणजे शिक्षण व्हायला हवं होतं, परंतु आज घडीला आपल्याकडे शिक्षणाचं तेवढं प्रसार वगैरे झालं नाही असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे जे नॉर्थर्न स्टेट्स आहेत ती मागास राहिलेली आहेत, किंवा अगदी साऊथमध्ये पण काही ठिकाणी मागास तर नक्कीच आहेत. पण याचा इम्पॅक्ट काय होईल पहा, भारत देशाच्या लोकशाहीला होईल. परत एकदा इथे तेच होणार आहे पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाता जाता म्हटले होते पहा की आपलं भारतीय संविधान कितीही चांगलं असलं तरी जो कोणी याचा इम्प्लिमेंटेशन करणार आहे त्याच्या जर मनामध्ये वाईट जर असेल तर याचा इम्पॅक्ट खूप काही वाईट होऊ शकतो पहा. कारण परिणाम कसा होणार आहे, जर भारतीय संविधान एक दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर पॉझिटिव्हसाठी पण केला जाऊ शकतो व निगेटिव्हसाठी पण केला जातो. आता अगदी 1976 मध्ये तुम्ही पाहिला असाल इमर्जन्सी. ओके, भारतीय संविधानामध्ये आपल्याकडे इमर्जन्सीचे कलम होती किंवा इमर्जन्सीची प्रोव्हिजन्स होती, बरोबर आहे, पण त्याचा निगेटिव्ह वापर केला गेलाच ना. मग ती तसंच आहे, भारतीय संविधान जो कोणी इम्प्लिमेंट याचं करणार आहे त्याच्याकडे असीमित पॉवर येईल. मग असीमित जर पॉवर आली तर पूर्ण करप्ट तिथं केलं जाऊ शकतं. मग यासाठीच बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला पूर्वीच खडसावलेलं होतं की बा तुम्ही थोडंसं थांबा म्हणून, परंतु आपल्याकडे तेवढे सुजाण नागरिक अद्याप डेव्हलप झाले नाहीत. मग याचा परिणाम असा होत आहे की आज घडीला नारी शक्ती वंदन विधेयक येत आहे, परंतु त्याच्या मागील कोणता मोठा राक्षस येत आहे हे पण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता मी परत तेच म्हणतोय पहा की काही विद्यार्थ्यांना विचार हे पटणार नाहीत, किंवा थोडंसं रॅशनल थिंकिंग तुम्हाला करणं खूप अपेक्षित आहे, कारण याचे इम्पॅक्ट आज घडीला तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे तुम्ही ट्रान्झिशन फेजमध्ये आहात, परंतु याचे इम्पॅक्ट पुढे चालून पहा 20 ते 30 वर्षानंतर आपल्याला नक्की दिसतील. कारण आता पहा तुम्ही ही स्कीम पाहिलात तर त्याच्यानंतर लगेच इथे पहा पंजाबचे मुख्यमंत्री मन यांनी कोणती स्कीम काढलेली आहे, कुठे गेली, मुख्यमंत्री मवन धियन सत्कार योजना. ओके, या अंतर्गत पहा SCची जर महिला असेल तर त्यांना 1500 रुपये देण्यात येतील व जनरलची जर महिला असेल तर त्यांना 1000 रुपये देण्यात येणार आहेत मंथली जुलै महिन्यापासून. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इतिहास लिहाल, ओके, आता पहा 2020 ते 2030
हे जे दशक तुम्ही जर ॲनालिसिस करायचं म्हटलं, उद्या तुम्ही इतिहासामधून जर पुढे जाऊन 2050मध्ये जर तुम्ही 2020 ते 30 या दरम्यानचा इतिहास लिहायचा जर प्रयत्न केलात, तर भारतीय इलेक्शन्स याबद्दल जर पुस्तक काढायचं वगैरे म्हटलं, तर त्यावेळेस तुम्हाला काय येतं लक्षात, तर वुमन सेंट्रिक इथं जास्त स्कीम्स वगैरे आल्या गेल्या, किंवा जे राजकारण चाललं ना ते महिलाच्या सेंट्रिक इथं जास्त चाललं गेलं. ओके, म्हणजे प्रत्येक राज्यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. ज्यांना विजेता व्हायचा आहे त्यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. आता अगदी नवी दिल्लीमध्ये पण अशा पद्धतीची स्कीम केजरीवाल यांनी आणली होते, परंतु ते हारले, त्यामुळे त्यांची स्कीम बाजूला झाली. परंतु दिल्लीचे सध्याला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दुसरी स्कीम लॉन्च केलेलीच आहे. बरोबर, म्हणजे वुमन सेंट्रिक हे राजकारण चाललं आहे 2020 ते 30 या दशकामध्ये. हे तुम्ही मान्य करावं लागेल. म्हणजे हे केव्हा समजेल तुम्हाला 2050मध्ये ज्यावेळेस तुम्ही पुस्तक लिहायला बसाल त्यावेळेस, अन्यथा हे कदाचित समजणार नाही. त्यामुळेच म्हणतोय तुम्ही ट्रान्झिशन फेजमध्ये आहात, व ट्रान्झिशन फेजमध्ये लोकांना समजत नाही की आपण कुठे चाललो आहोत व काय होत आहे आपल्यासोबत. पण ज्यावेळेस आपण पुढे जाऊन पाहतो ना मागं, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की बा आपलं एवढं तिथं नुकसान झालेलं आहे. मग अगदी त्यामुळेच पहा इथे थोडंसं आपला सबुरीने ॲक्शन घेणं ही काळाची गरज आहे, असंच आपल्याला इथं बेसिकली म्हणता येईल. ओके, म्हणजे पहा नारी शक्ती वंदन विधेयकाला कुठेही विरोध नाही आहे, परंतु 2011च्या जनगणनेच्या बेसिसवर तुम्ही 850 डायरेक्टली खासदारांची संख्या वाढवत आहात, तर हे कुठेतरी चुकत आहे. मग यामुळे होणार काय आहे, परिणाम असा होऊ शकतो की डिलिमिटेशन कमिशन याच्या पुढे केव्हा बसेल याबद्दल कोणीही तिथं चर्चा करणार नाही. मग तिथं प्रश्नचिन्ह नक्की असेल. यामुळे पहा तर इथं लेखकांनी तेच म्हटलं की पाचवीच्या मार्क मेमोच्या आधारावर तुम्हाला डायरेक्टली 11वीमध्ये प्रवेश देण्यासारखा हा प्रयत्न सध्याला केला जात आहे. कारण 2026ची नुकतंच जे जनगणना आहे ती सध्याला चालू झालेलीच आहे. मग या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही जर डिलिमिटेशन कमिशन बसवलं असतात तर ते कदाचित बेटर झालं असतं. मग तुम्हाला ताजी आकडेवारी प्राप्त झाली असती, व ताज्या आकडेवारीनुसार हे 850च खासदार जरी असू द्यात किंवा जास्त जरी असले तरी आपला तिथं काही प्रॉब्लेम झाला नसता. कारण पहा त्या डिलिमिटेशन कमिशनमध्ये आपलं लक्षात आलं असतं की साऊथची लोकसंख्या किती आहे व नॉर्थची लोकसंख्या किती आहे. ओके, मग नॉर्थ आणि साऊथ या दोघांमध्ये जर साम्यता कशा पद्धतीने आपल्याला साधता येईल हे आपलं तिथं बेसिकली लक्षात आलं असतं. परंतु केंद्र सरकार जी घाई करत आहे यामुळे इथं बेसिकली इम्पॅक्ट होत आहेत. त्यानंतर आर्टिकलमध्ये आणखीन इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, सत्ताधारी जो पक्ष आहे त्यांनी 2014 पासून सत्तेत आहेत. मग आजच का जाग आली, किंवा आज पण पहा 543 सदस्य संख्या आहेत खासदारांची. ओके, मग या 543 पैकीच डायरेक्टली तुम्ही 1/3 एक किंवा 33% जी संख्या आहे ना ती डायरेक्टली तुम्ही द्या ना. मग महिला खासदारांसाठी ही रिझर्व आज पण करू शकता, असं नाही आहे की 850च वाढवावी. ओके, म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयकाच्या जे मागून जे गेम होणार आहे डिलिमिटेशनचा, याचा इथं जास्त इम्पॅक्ट होणार आहे. कारण 77% नॉर्थ स्टेट्सची लोकसंख्या वाढेल व 33% फक्त साऊथची वाढेल. मग यामुळे पहा जे कोणतं देश किंवा जे कोणतं सरकार उद्या स्थापन व्हायचं आहे त्यांनी जर फक्त नॉर्थ स्टेटलाच जर थोडंसं पाहिलं तरी तिथं सत्ता त्यांची येऊ शकते केंद्र सरकारमध्ये. मग ह्यासाठी हे थोडंसं चॅलेंजिंग होणार आहे, व इथे लोकसत्ता तेच म्हणत आहे की बाबा यामुळे देशाचं ध्रुवीकरण केलं जाईल, दक्षिण आणि उत्तर अशा पद्धतीने ध्रुवीकरण केलं जाईल. म्हणजे साऊथच्या स्टेटला नाही पाहिलं तरी चालेल असं तिथं केलं जाऊ शकतं. म्हणजे पहा आता हे फक्त शक्य वगैरे अशा पद्धतीने आहे, हे भविष्यात होऊ शकतं, हे शक्यतेवर आधारित मी बोलत आहे. परंतु तुम्हाला इथं सुजाण नागरिक या पद्धतीनेच ॲक्शन घ्यावी लागेल. त्यामुळे रॅशनल थिंकिंग करा, एवढंच माझं म्हणणं असेल. व पहा बाकी जास्त आता डीपली नका जाऊ. आज सेशन होणारच आहे पार्लिमेंटमध्ये. आता 3 दिवसाचं सेशन आजपासून चालू होत आहे. मग पाहूयात लोकसभा आणि राज्यसभा याबद्दल काय डिबेट वगैरे होईल किंवा डिबेट आणि डिस्कशन कसे होतील, त्यानुसार आपण आपलं कोस्ट लाईन वगैरे जी आहे ती नक्कीच बदलूयात. ओके, त्यानंतर पुढच्या बातमीकडे आपण जाऊयात. इथे दुसरी न्यूज नेक्स्ट आहे पहा, असीम मुनीर यांचा इराणचा दौरा. म्हणजे पुढल्या आठवड्यामध्ये मे बी इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये परत एकदा चर्चा होणार आहे. त्याच्यानंतर पहा लेबनन आणि इस्रायल या दोघांमध्ये पण चर्चा झाली, परंतु त्याचं फलित काहीच नाही की लगेच इस्रायलने पहा लेबनॉनवरती परत हल्ला चढवलेला आहे. नेक्स्ट आहे शक्तीपीठमुळे पश्चिम घाटात धोक्याची घंटा. कोकणातील जैवविविधतेचे या महामार्गामुळे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे पहा यांनी याला परत एकदा विरोध केला आहे शक्तीपीठ महामार्गाला. त्यानंतर मुंबईबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे, शक्य झालं तर वाचून घ्या, अन्यथा स्किप करा. त्यानंतर नेक्स्ट पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, चर्चेनंतर पुन्हा आहे ही आत्ताच बातमी आपण पाहिली. नेक्स्ट आहे चौधरी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ, जदयूच्या 2 नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद. आता ही बातमी जास्त आपल्यासाठी आवश्यकतेची नाही आहे, फक्त लक्षात ठेवा की सध्याला कोण आहेत बिहारचे मुख्यमंत्री. त्याच्यानंतर युद्धात इराणना मदत केल्याचे चीनकडून खंडन. पहा फायनान्शियल टाइम्सने एक आर्टिकल छापलेला होता की इराणला चायनाने मदत केलेली आहे. त्यांचं बायोलॉजी GPS आहे ते सर्व डाटा पूर्णतः प्रोव्हाइड केलेला आहे चायनाने, असा
फायनान्शियल टाइम्सने एक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लगेच चायनाकडून त्यांचं खंडन करण्यात आलं आहे. पण तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की चायनाने तिथं मदत केलेलं आहे. आता ही बेसिकली प्रॉक्सी वार आहे. ओके, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान ऑपरेशन सिंधूर दरम्यान पण चायनाने मदत केली होती, त्यानंतर टर्कीने पण मदत केली होती पाकिस्तानला. मग अगदी तसंच आहे पहा, चायनाने इराणला मदत केलेलीच आहे. पण याचा आणखीन एक जर तुम्ही इम्पॅक्ट पाहिलात तर काल डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी म्हणजे अगदी त्यांचं रात्रीचं म्हणजे आपल्याकडे रात्र होती त्यावेळेस त्यांची सकाळ होती ना, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं पहा, अगदी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जे चायनाचं जहाज होतं येणार होतं त्याला त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर. मग पहिल्यांदा ती बातमी आली की चायनाचं एक जहाज त्यांनी वापस पाठवलेलं आहे म्हणून. सॉरी, एक नाही तर 2 जहाज त्यांनी वापस पाठवली होती चायनाची. पण पहा, काही वेळानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे ब्लॉक केलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यामधून पण त्यांनी माघार घेतल्याची बातमी त्यांनी प्रसिद्ध केली. म्हणजे अगदी काय होत आहे नेमकं जिओ पॉलिटिक्समध्ये, किंवा डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या सध्याला तसं म्हणू नये पहा, हे अनपार्लिमेंटरी वर्ड आहे, परंतु कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे ते कदाचित त्यांना समजतच नाही आहे. ओके, कारण पहिल्यांदा त्यांनी चायनाची 2 जहाज वापस पाठवली की लगेच त्यांनी निर्णयच मागे घेतला की बाबा मी कोणत्याही जहाजाला वगैरे अडवणार नाही किंवा अगदी स्टेट ऑफ हॉर्मुझ मी क्लोज करणार नाही, असा त्यांनी निर्णय घेतला. ओके, ठीक आहे. पाहूयात की पुढे काय होईल किंवा नेक्स्ट वीकमध्ये पाकिस्तान कोणती चर्चा इथं सफल करून आणेल. ओके, शक्यतेवर आपण थांबूयात, कारण पहा याचे इम्पॅक्ट आपल्या भारत देशाला पण नक्की आहेत. मागच्या लेक्चर्समध्ये आपण ते पाहिलेत की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इम्पॅक्ट इथं म्हणजे महागाई वाढल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर झळ सोसावी लागेल. मग यासाठी युद्ध थांबलं तर ते आपल्यासाठी नक्कीच बेटर आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, खासदार वाढीचा तिजोरीवर बोजा. आता पहा, जर खासदारांची संख्या 850 झाली तर नक्कीच पहा प्रत्येक खासदारावरती जो निधी दिला जातो म्हणजे प्रत्येक खासदाराला 5 कोटी आपल्या मतदारसंघामध्ये खर्च करण्यासाठी दिले जातात. मग त्या निधीमध्ये तर तिथं नक्की वाढ होणारच आहे. बरोबर. नेक्स्ट आहे वेतन भत्ते, यातून खासदारांना दरमहा 2,75,000 रुपये मिळतात. हा खर्च देखील वाढतो. मग ओके, दरमहा 2,75,000 रुपये एका खासदाराचा खर्च. मग आपल्या तिजोरीवरती भरपूर ताण होईल पहा. नेक्स्ट आहे खासदारांना वार्षिक विमान प्रवास, मोटार प्रवासाचा खर्च मिळतो, त्याचाही बोजा तिथं नक्की वाढणार आहे. त्यामुळे भारत देश सध्याला विकसनशील राष्ट्र आहे. मग विकसनशील राष्ट्राला विचार करणं अपेक्षित असं आहे की खरंच आपल्याला 850 खासदारांची गरज आहे का, किंवा जर गरज असेल तर 2026ची जर आकडेवारी आलेली असेल तर त्या बेसिसवर तुम्ही डिलिमिटेशन केलात तर ते नक्कीच बेस्ट असेल. म्हणजे आणखीन 25 वर्ष आपला डिलिमिटेशन करण्याची आवश्यकता पडणार नाही. अन्यथा नेक्स्ट सरकार आल्यानंतर पहा त्यांनी पद्धत बदलू वगैरे शकतात. मग यासाठी थोडंसं केंद्र सरकारने हा विचारपूर्वक निर्णय घेणं अपेक्षित आहे. एवढंच आपण या बेसिसवर आज घडीला म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी बिलकुल दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. नेक्स्ट आहे MPSCमध्ये काय बदलेल, MPSCमधील नवीन बदलांचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार. आता पहा प्लीज, म्हणजे मी हा आर्टिकल वाचलेला आहे पण एक्सप्लेन करण्यामध्ये थोडंसं क्लिष्ट आहे हे. ओके, म्हणजे आता होणार कसं पहा, याच्यापूर्वी राज्यसेवा होती, बरोबर आहे. त्यानंतर अराजपत्रित कंबाईन परीक्षा वगैरे तुमच्या होत्या. मग कंबाईन परीक्षामधील जे इंटरव्ह्यू वगैरे होते त्याला त्यांनी स्किप केलं आहे, म्हणजे आता पण नाही आहेत. ओके, मग ते स्किप केल्यानंतर आणखीन यांनी काय करत आहेत पहा, त्यामध्ये 102 संवर्ग ॲड करत आहेत कंबाईनमध्ये. ओके, मग आता 102 संवर्ग ॲड झाल्यानंतर त्यामध्ये पहा नॉन टेक्निकल आणि टेक्निकल, जसं रेल्वे रिक्रुटमेंटमध्ये होते पहा, जे टेक्निकल भरती आहेत ना ते वेगळ्या होतात व नॉन टेक्निकल भरती वेगळे होतात. किंवा तुम्ही NTPCची एक्झाम फॉर्म भरला असाल पहा, त्यामध्ये 12 ते 13 पदं वगैरे कधी कधी असतात किंवा कधी कधी 5 पदं असतात. म्हणजे जे ग्रॅज्युएशनसाठी पहा स्टेशन मास्टर TC वगैरे जे असतं ना ते एकत्रितरित्या 5 पदं एकत्र घेतात. मग अगदी तशाच पद्धतीने पहा कंबाईनचं पण आता स्वरूप इथं बदलणार आहेत व एकीकडे टेक्निकल व एकीकडे नॉन टेक्निकल अशा पद्धतीने कंबाईन परीक्षा तिथे घेतली जाणार आहे. व सरळ सेवा जी आहे ती सगळी सरळ सेवा MPSCमध्ये आता इन्क्लुडेड आहे. पण परत एकदा प्रश्नचिन्ह हाच निर्माण होतो की जी एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये सध्याला रिक्रुटमेंट जास्त आहे. ओके, म्हणजे तिथलीच पदसंख्या तिथं भरली गेली नाही आहे. त्यानंतर डेप्युटेशनवरती पण जे अधिकारी यायला तिथं तयार होत नाहीत लवकर MPSCमध्ये. मग असं असताना MPSC हे सर्व भार ओझं वाहून नेईल का, हाच तिथं बेसिकली प्रश्नचिन्ह आहे. व MPSCने म्हटलेलं आहे की आता आम्ही 9 महिन्यामध्ये सगळं निकाल लावून टाकू. मग 9 महिन्यामध्ये हे जर करायचं म्हटलं तर त्यांना मनुष्यबळ तिथं जास्त लागेल. मग परत तोच प्रश्नचिन्ह येतो की MPSC स्वतःमध्ये काय बदल करेल, आता त्यावरती हे सर्व काही अवलंबून असणार आहे. बाकी प्लीज टेक्निकॅलिटीमध्ये आता नका जाऊ, मी पण हे हायलाईट केलं आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. परंतु सध्याला ते पूर्णतः ढांचा त्यांनी तयार केलेला नाही आहे किंवा MPSCने तशा पद्धतीने अधिसूचना दिलेली नाही. मग एकदा अधिसूचना तरी येऊ द्यात, मग त्यावेळेस मी परत एकदा याला नीट स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. पण आता सध्याला नक्कीच क्लिष्ट आहे पहा की कोणतं पद टेक्निकल किंवा कोणतं नॉन टेक्निकल आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे स्किप करा, पुढे चला. नेक्स्ट आहे पहा
379 भारतीय प्रवाशांना विमान प्रवासास बंदी करण्यात आली आहे. आता कारवाई यांच्यावरती का करण्यात आली आहे, तर शिवीगाळ, अश्लील हावभाव, मद्यपान करून गैरवर्तन, अपमानास्पद वागणूक, लैंगिक छळ, आपत्कालीन दरवाजांची छेडछाड करणे, लाईफ जॅकेट सारख्या सुरक्षा उपकरणांचा अनधिकृत वापर करणे, निदर्शने घोषणाबाजी करणे, या सर्व समस्यांमुळे यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. मग या न्यूजमधून तुम्हाला काय लक्षात येतं, तर सगळे शिकलेले असले म्हणजे ते काय म्हणू शकता की सभ्य असतात असं नाही आहे. तर तुम्ही यामधून नक्कीच पाहू शकता. म्हणजे विमान प्रवास म्हटल्यानंतर पहा शिक्षित असणारच हे तर आपण निश्चित धरू शकतो. ओके, किंवा 99% तरी जो व्यक्ती विमान प्रवास करत आहे तो शिक्षित आहे असं मी कन्सिडर करतो आहे. मग तसं जर असेल तर कारवाई का करण्यात आली हे पण तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं. ओके, म्हणजे तर तसं लिहू नका अनऑफिशियल आकडेवारी आहे किंवा जर तरची गोष्टी आहेत ही फक्त तुम्हाला लक्षात असावं की म्हणजे असं पण होऊ शकतं, यासाठी मी ती न्यूज घेतली. बाकी कुठे आपल्याला ते लिहिण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे. ओके, स्किप करा. त्यानंतर उष्णतेची तीव्र लाट सध्याला चालू आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं बंधनकारक. त्यानंतर 12 ते 4 दरम्यान महाराष्ट्र शासनाने पण एक निर्णय घेतला आहे की सक्तीची सुट्टी देण्यात आलेली आहे. मग तुम्ही पण शक्य झालं तर घरात बसा किंवा लायब्ररीमध्येच जाऊन अभ्यासाला बसा. ओके, 12 ते 4 काळजी घेणं गरजेचं आहे, कारण पारा 44 अंशावर गेलेला आहे विदर्भातील. तर ओके, खूप उष्माघाताची बळी वगैरे तिथं वाढण्याची शक्यता, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. नेक्स्ट आहे पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत आहे. नेक्स्ट आहे द हिंदू. द हिंदूमध्ये पहिली बातमी आपण पाहिली. नेक्स्ट आहे आर्टिकल. तत्पूर्वी हा आर्टिकल आलेलाच आहे पहा, मॅपिंग द लेजिस्लेटिव्ह व्हॅक्यूम इन इंडियाज हीट क्रायसिस. भारत देशामध्ये हीट क्रायसिस सध्याला येत आहे, त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. तो आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घेतलात तर बेटर असेल. याची रात्रीच मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. शक्य झालं तर म्हणजे यात काही टेक्निकॅलिटी नाही आहे, त्यामुळे मी जसं मेन्सला तुम्हाला लिहायचं आहे ना तेच सर्व इथं मी दिलेलं आहे. मला दुसरे 2-3 आर्टिकल डिस्कस करायचं आहे, त्यामुळे तर पहा आपलं आर्टिकल डिस्कस करूयात आता. द अलार्मिंग राईज ऑफ मेडिकलायझेशन इन इंडिया. हा नुकताच एअर इंडियाने एक निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेत म्हटले की बॉडी मास्क इंडेक्स, प्रत्येक क्रू मेंबर्सचं बॉडी मास इंडेक्स जर बरोबर असेल तरच आम्ही त्याला नोकरीवर ठेवणार आहोत किंवा त्यांची पगारवाढ होईल. अन्यथा ज्या व्यक्तींचा लठ्ठपणा वाढलेला आहे, म्हणजे BMI जर तुमचं वर गेलेलं असेल तर तुम्हाला नोकरीवरून कपात केलं जाईल किंवा तुमची पगारवाढ तिथं रद्द केली जाईल, असा त्यांनी निर्णय घेतला. मग हा निर्णय का घ्यावा लागला एव्हिएशन सेक्टरला, तर पहा अगदी तुम्ही जर क्रू मेंबर पाहिलात किंवा अगदी हवाई सुंदरी कशामुळे म्हटलेलं आहे किंवा आपल्या भारत देशामध्ये सुंदर याला जर तुम्ही त्याची जर डेफिनेशन पाहिलात तर नक्कीच चांगलं दिसणं या बेसिसवर ठेवलेलं आहे. म्हणजे आरोग्याच्या सेंट्रिक तर नक्की आहेच आहे ते, परंतु थोडंसं सुंदर दिसण्याच्या परीने पण याला पाहिलं जातं. बरोबर आहे. म्हणजे एअर इंडिया यांनी जो निर्णय घेतला तो सुंदरतेबद्दल त्यांनी बेसिकली घेतलेला आहे, पण आपण याला हेल्थशी रिलेटेड करणार आहोत. ओके, हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला पहा लठ्ठ नसणं हे गरजेचंच आहे. बरोबर. मग आज घडीला पहा लठ्ठपणा आपल्या भारत देशामधील 4 पैकी 1 व्यक्ती लठ्ठ आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक 10 व्यक्तीमध्ये 1 व्यक्तीला मधुमेह आहे. मग अशा पद्धतीची भारत देशाची सिच्युएशन आहे. मग हे असं का होत आहे, किंवा 4 पैकी 1 व्यक्ती जर लठ्ठ असेल किंवा 10 पैकी 1 व्यक्ती जर मधुमेह ग्रहित असेल तर त्याला हेल्थमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा तो हेल्दी लाईफस्टाईल जगत नसेल, यामुळे होत असेल. मग पुढे जाण्यापूर्वी ना आपण लठ्ठपणाची कारणं काय आहेत हे समजून घेऊयात. ओके, तर लठ्ठपणाची कारणं पहा अपुरी झोप, त्यानंतर बैठे काम, आणि तिसरं आहे पहा फास्ट फूड. ओके, म्हणजे अगदी ह्या जर 3 कारणांना तुम्ही जर पाहिलात तर यामुळे काय होत आहे, आपल्या देशामध्ये लठ्ठपणा वाढत आहे, ज्यामुळे 4 पैकी 1 व्यक्ती हा आज लठ्ठ आहे. ओके, जो व्यक्ती फास्ट फूड खात नाही पहा तो दुसरा तरी काहीतरी करतो, जो की बैठे काम करत आहे किंवा तो दुसऱ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे, जसं की स्ट्रेस. ओके, व भारतीय पुरुषांमध्ये ही नेमकी समस्या आहे. बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर स्ट्रेस रिलीज करण्यासाठी कोणाची सहायता घेतो, तर अल्कोहोलची सहायता घेतो. बरोबर. मग अल्कोहोलची सहायता घेतल्यानंतर परत लठ्ठपणा आहेच ना. ओके, मग आता या बेसिसवरून वुमन एम्पॉवरमेंटबद्दल मी नक्कीच बोलू शकतो पहा, कारण आज घडीला तुम्ही कोण्याही अल्कोहोल सेवन करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही बोलात तर तो काय म्हणेल, मला स्ट्रेस खूप आहे यामुळे मी अल्कोहोल घेतो. परंतु तेच जर भारतीय महिलांचं जर पाहिलात तर महिला स्ट्रेस घेऊ शकतात का, किंवा महिला अल्कोहोल घेऊ शकतात का स्ट्रेस दूर करण्यासाठी, तर नाही. पहा त्या रिलीज कशा पद्धतीने करतात, तर
त्यांच्या आजूबाजूंच्या व्यक्तींशी वगैरे ते बोलून ते त्यांचं स्ट्रेस रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे हे नेमकं त्याचं कारण आहे. महिला बडबड्या वगैरे का असतात तर तुम्ही हे पाहिलं असाल, कारण पुरुष डायरेक्टली अल्कोहोल घेऊन ते त्यांचं स्ट्रेस रिलीज करू शकतात, परंतु महिला अल्कोहोल आज घडीला ते घेऊ शकत नाहीत, म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार तरी. ओके, हां, आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये वगैरे ते चालतं, ते बेटर, म्हणजे ते त्यांची संस्कृती, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीनुसार महिलांना आपण काय केलेलं आहे पहा, त्यांच्यावरती बंधनं ठेवलेली आहेत किंवा एक बॉर्डर आखून दिलेला आहे त्यांच्यासाठी, बरोबर. मग हे एक आपलं तिथं कन्सर्न आहे आपल्या देशामध्ये. मग अगदीच जर तुम्ही पुरुषांचं जर पाहिलात तर या कारणानिमित्त पण भारतीय पुरुषांमध्ये लठ्ठपणा आज घडीला वाढत आहे. ओके, त्यानंतर व्यायामाचा पण अभाव एक त्यामध्ये कारण नक्कीच आहे, बरोबर. मग आपण आता कारणं पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर हे चर्चेला विषय नेमका का आला किंवा सध्याला हे चर्चेला काय येत आहे वारंवार, तर तुम्हाला माहिती असेल एक सेमाग्लुटाईड एक नावाचं ड्रग आहे, ते मार्केटमध्ये आलेलं होतं. ओके, सेमाग्लुटाईड हे नावाचं ड्रग बेसिकली ते डायबेटिक पेशंटसाठी निर्माण झालेलं होतं. पण त्याचा त्यांनी वापर कशाला केला पहा, जे लठ्ठ आहेत ना, ओबेसिटीला पण कंट्रोल करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करायला चालू केली. मग त्याची 15 वर्ष झाली व सेमाग्लुटाईड जे ड्रग आहे ते आता पेटंट फ्री झालेला आहे, त्याचा आता पेटंट रद्द झालं. मग पेटंट रद्द झाल्यानंतर ती जेनेरिक दवाई म्हणून निर्माण झाली व ते औषध आता पहा इंडियन मार्केटमध्ये येणार आहे. जसं की कोणीतरी एक कंपनी आहे पहा आपल्या भारत देशाची, डॉक्टर, आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे पुढचं. मग ती कंपनी काय करत आहे पहा, ती औषध बनवत आहे व जवळपास 1300 रुपयांना ती औषध मार्केटमध्ये येणार आहे सेमाग्लुटाईड. त्याच्यासोबतच अन्य जे दुसऱ्या कंपन्या आहेत जसं की सिप्ला वगैरे आहेत, ते पण मार्केट 1300 ते 2000 रुपयेपर्यंत हे तुम्हाला औषध मिळून जाईल पहा लठ्ठपणा वरतीचं. ओके, सेमाग्लुटाईड हे नावाचं औषध आहे. ओके, मग ते सर्वांना आता प्राप्त होईल. पूर्वी त्याची किंमत पहा 20,000 पर्यंत होती, ती आता फक्त तुम्हाला 2000 मध्ये मिळणार आहे. मग याचं सेवन आपल्या भारत देशामध्ये कदाचित नक्की वाढेल पहा. ओके, मग ह्याचं जर सेवन वाढलं तर काय होणार आहे पहा, तर आपल्या शरीरामधील जेवढं फॅट आहे ना किंवा जेवढं मसल आहे ते सगळं लीन मसल देखील हे पूर्णतः नष्ट करतं पहा. सेमाग्लुटाईड नावाचं जे ड्रग आहे ना, ते लठ्ठपणा तर तुमचं नष्ट करतं, परंतु 25% तुमच्या बॉडीमधलं जे उर्वरित गरजेचं जे बॉडी फॅट असतं ना, ते पण ते म्हणजे काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मग याला हे करण्यासाठी पहा त्यांनी आणखीन एक नवीन औषध शोधत आहेत. म्हणजे अगदी जर तुम्ही लठ्ठपणाच्या फेजमध्ये जर गेलात किंवा एकदा जर तुम्ही लठ्ठ झालात ना, तर तुम्ही सेमाग्लुटाईड औषध घेणार आहात. मग सेमाग्लुटाईड औषध रद्द झाल्यानंतर त्याची इम्पॅक्ट काहीतरी नक्कीच दिसणार आहेत, कारण 25% जी बॉडीची झीज होणार आहे किंवा जे गरजेचं पण फॅट होतं ना, ते पण बाजूला केलं जाणार आहे. मग ते बाजूला झाल्यानंतर तुम्हाला नवीन औषध तिथं घ्यावं लागणार आहे. ओके, म्हणजे या फेजला पहा सार्कोपेनिया अशा पद्धतीने त्यांनी एक नाव दिलं आहे किंवा ही टर्म आहे. ओके, मग सार्कोपेनिया या नावासाठी पहा त्यांनी काय करत नेक्स्ट ड्रग तिथं तुम्हाला देणार आहेत. मग यामुळे तुम्ही या लूपमध्ये फसणार आहात. ओके, पहिल्यांदा तुम्ही फास्ट फूड घेणार आहात, बरोबर. फास्ट फूडहून तुम्ही जाणार आहात कुठे, तर सेमाग्लुटाईड हे औषध, म्हणजे लठ्ठपणा वाढला ना तुमचा, मग फास्ट फूडहून लठ्ठपणा वाढला म्हणून तुम्ही सेमाग्लुटाईड नावाचं ड्रग घेणार. मग सेमाग्लुटाईड या ड्रगमुळे तुमच्या बॉडीवरती परिणाम होणार आहेत. मग ते परिणाम दूर करण्यासाठी तुम्ही नवीन मार्केटमध्ये एक ड्रग येणार आहे, मग ते ड्रग तुम्ही घेणार आहात. म्हणजे तुम्ही बेसिकली लूपमध्ये फसत आहात. मग या लूपला जर तुम्ही जर या लूपमध्ये जर फसायचं नसेल तर एकच चॅलेंज तुम्हाला स्वीकारावं लागेल, जे की आहे पहा डेली व्यायाम. ओके, जर तुम्ही डेली एक्सरसाइज जर केलात तरच तुमच्यासाठी ते बेटर असेल, अन्यथा तुम्ही या लूपमध्ये दिवसेंदिवस फसत जाणार आहात. व यामधून कोणती इंडस्ट्री मोठी होणार आहे, तर एक आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, त्यानंतर जे मेडिकल सेक्टर किंवा जे फार्मास्युटिकल सेक्टरच्या जे इंडस्ट्री आहेत ते अगदी इथं मोठ्या होणार आहेत. पण भारतीय जे नागरिक आहेत त्यांचा इथं बेसिकली खूप मोठा लॉस नक्की होणार आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला बेसिकली समजला असेल. त्याच्यानंतर मी इथं आकडेवारी वगैरे सर्व दिलेलं आहेत आपल्या नोट्समध्ये. ओके, म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हर यांच्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहेत आपल्या भारतीयांमध्ये. त्यानंतर 4 पैकी 1 भारतीय आज लठ्ठ आहे, त्यानंतर 10 पैकी 1 व्यक्तीला आज मधुमेह आहे. त्यानंतर हे सर्व त्याची कारणं काय आहेत, बैठे काम, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स, त्यानंतर अपुरी झोप, मानसिक ताण. ओके, मानसिक ताणबद्दल पण आपण थोडक्यात बोललो. त्यानंतर औषध कंपन्यांची रणनीती, म्हणजे ते मार्केटिंगमध्ये तर पहा खूप पुढे आहेत. हां, त्यामध्ये आणखीन एक आहे छुप्या जाहिराती किंवा सरोगेट ॲडव्हर्टाईज. आता हे काय असतं तर पहा, तुम्ही अजय देवगण यांची ॲड पाहिला असाल तुम्ही, विमल पान मसाला किंवा केसरयुक्त पान वगैरे. ओके, मग ते विमल जर तुम्ही पाहिला तर ती गुटखाची ॲड आहे. बेसिकली ते गुटखा आहे, परंतु ते गुटखा तिथं प्रमोट करतात का नाही, तर ते केसर अशा पद्धतीने ते प्रमोट करतात. त्यालाच म्हणतात पहा सरोगेट ॲडव्हर्टायझिंग. म्हणजे
तुमचं कंपनी तर वेगळे प्रोडक्ट बनवते, परंतु तुम्हाला काय दाखवायचं असतं किंवा नाही, आम्ही ते करत नाही. आम्ही फक्त एक चांगलं, कारण पहा, जर तुम्ही गुटखाची जर ॲड केला तर गुटखा आपल्या देशामध्ये बॅन आहे, बरोबर. म्हणजे त्याला तुम्ही ॲडव्हर्टाईज त्याची करू शकत नाहीत, कारण ते सीन प्रोडक्ट आहे. ओके, मग सीन प्रोडक्ट असल्यामुळे पहा त्यावरती दुसरे टॅक्सेशन वगैरे लागू शकतात. मग ह्याला त्यांनी बायपास करत काय करतात पहा, दुसरं केसर पान मसाला वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ॲड केलेले आहेत. परंतु तुम्हाला नाव तरी माहिती आहे ना की विमल म्हटल्यानंतर हे आहे म्हणून. ओके, मग तुमच्या माइंडवरती विमल 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 हे बिंबवलं जातं, त्यामुळे तुम्ही गुटखा घेण्यासाठी गेलात तर तुम्ही पहिल्यांदा विमलच म्हणता. हा तर बेसिकली प्रॉब्लेम आहे व छुप्या जाहिराती अशा पद्धतीने केल्या जातात. त्याच्यानंतर पहा, आपल्या भारत देशामध्ये आज घडला जे नियामक संस्था आहेत ना ते चांगल्या पद्धतीने कार्य नाहीत करत. ओके, म्हणजे बंधनं घालण्यास, म्हणजे जाहिरातीवर वगैरे बंधनं घालण्यास ते खूप उशीर करत असतात. ओके, किंवा अगदी अशाच पद्धतीने पहा, एक सोडाची पण ॲडव्हर्टाईज आहे. ओके, म्हणजे त्यांना विकायचं असतं अल्कोहोल, परंतु ते दुसरं काहीतरी आहे प्रोडक्ट आमचं, असं करत पहा ते प्रायमर आपल्या माइंडवरती करत असतात. ओके, तर आय होप ही पण बातमी तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर पुढे औषधाचे दुष्परिणाम, सर्कोपेनिया, याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की 45 ते 40% मसल जे आहेत ना ते पूर्ण तालूच करून टाकतं. त्यानंतर विरोधाभासी परिसंस्था जर तुम्ही म्हटलात तर या लूपमध्ये तुम्ही अडकता. मग यामुळे तुम्हाला निष्कर्ष आणि उपाययोजना काय करावं लागेल, तर मूळ कारणांकडे दुर्लक्ष करावं लागेल. जसं अल्ट्रा प्रोसेस्ड जे फूड्स आहेत ते मूळ कारण आहे. मग त्यावरती तुम्हाला थोडेसे नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्यानंतर पुरेशी झोप आणि व्यायाम तुम्हाला करावा लागेल डेली. मग त्या बेसिसवरच तुम्ही लठ्ठपणा तुमचा दूर करायला पहा, अन्यथा ते शक्य नाही आहे. ओके, त्यानंतर हा आर्टिकल तुम्हाला स्वतःहून वाचायचा आहे. नेक्स्ट आर्टिकल, अन्नाची नासाडी एक जागतिक राष्ट्रीय संकट, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यानिमित्ताने मी याला थोडंसं डीपली जाणार आहे. तर पहा, मार्च 30 इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट. ओके, हा दरवर्षी साजरा केला जातो. म्हणजे साजरा म्हणण्यापेक्षा एक आपण त्या दिवशी अवेअरनेस पसरवण्याचं काम करत असतो. मार्च 30 आहे. ओके, तुम्ही हा पॉईंट लक्षात घ्या, प्रिलिमला विचारला जाऊ शकतो म्हणजे झिरो वेस्ट डे कधी आहे म्हणून. ओके, मग पहा, यामध्ये पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात, फूड वेस्ट इंडेक्स 2024च्या रिपोर्टनुसार जगामध्ये दरवर्षी 1.05 टन अब्ज टन अन्न जे आहे ते वाया जातं. मग यामध्ये पहा, घरांमध्ये सर्वात जास्त अन्न वाया जातं 60%, त्यानंतर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 28% आणि किरकोळ विक्री 12%. एवढं अन्न दरवर्षी आपल्या जगभरामधून वाया जातं. ओके, व त्यामध्ये घरं जास्त आहेत. हा UPSC प्रिलिमला डायरेक्टली प्रश्न स्टेटमेंट वाईज विचारला जाऊ शकतो. पहा की सगळ्यात जास्त अन्न कुठं वाया जातं, तर नक्कीच पहिल्यांदा होम आहे. तर यस, होममध्येच जास्त वाया जातं. त्यानंतर इथं हॉटेल आणि रेस्टॉरंट, त्यानंतर इथं रिटेल जे शॉप आहेत तिथून. ओके, मग याला विरोधाभास जर तुम्ही पाहिलात तर एकीकडे 1 टन अब्ज वाया जात आहे, तर दुसरीकडे 78.3 कोटी लोक उपासमारीचा सामना देखील करत आहेत. मग भारताची स्थिती जर तुम्ही पाहिलात तर यामध्ये अन्न वाया घालवण्यामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन पहिल्या क्रमांकावर आहे. आर्थिक नुकसान जर तुम्ही याचं पाहिलं तर 1.55 लाख कोटी रुपयांचं जे अन्न आहे ते दरवर्षी वाया जातं. त्यानंतर भूक आणि कुपोषण यामध्ये जर तफावत तुम्ही पाहिली तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 125 देशापैकी 111व्या स्थानावर आहे. भारतातील सुमारे 19.4 कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही व त्याच देशामध्ये पहा दरवर्षी 1.55 लाख कोटी रुपयांचं अन्न वाया जातं. ही बेसिकली खूप दुर्दैव आपल्याला तर नक्की सांगता येईल. त्यानंतर पंजाबमधील परिस्थिती किंवा एक केस स्टडी इथं देण्यात आलेली आहे. तर 2019 ते 24 दरम्यान भारतीय अन्न महासंघ जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्यांच्या गोदामामध्ये पहा 8,200 टन अन्नधान्य जे आहे ना ते सडलं. ओके, जे देशात सर्वाधिक आहे. कारण तर साठवणुकीची पुरेशी छत नसलेली गोदामे, कोल्ड चेन, पायाभूत सुविधांची कमतरता आणि पॅकेजिंगमधील त्रुटी. बरोबरच आहे. पहा तुम्ही पण आज देखील तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जा, जिल्ह्याच्या ठिकाणी जे वखार महामंडळाची जी गोदामं वगैरे आहेत ना तिथे जाऊन पहा तुम्ही, म्हणजे त्यांची सिच्युएशन कशी आहे. म्हणजे जे गोदामं वगैरे आहेत ना ती फुटलेली आहेत किंवा त्यांना छतं नाही आहेत. म्हणजे खूप तिथे इम्पॅक्ट होत आहे. मग यासाठी भारत सरकारने यामध्ये इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. पहा व अन्नधान्य जे आहे त्याला साठवणं गरजेचं आहे. अन्यथा पहा आणखीन जे आपल्याकडे फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे किंवा जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्यामध्ये तरी अन्नधान्य वाटप करणं गरजेचं आहे ना. कारण आपल्या देशामध्ये असं नाही आहे की आपण खूप हे झालेले आहोत, म्हणजे सेल्फ सफिशियंट झालेलो आहोत आज देखील. पण आज देखील तसं नाही आहे ना. आपल्या देशामध्ये पहा 19.4 कोटी लोकांना पुरेसं अन्न मिळत नाही आहे. असं जर आपण असेल तर अगदीच अन्न वाया करणं आपण खूप मोठं पाप तिथं नक्की करत आहोत. ओके, त्याच्यानंतर पहा अन्नाचे पर्यावरणावर देखील परिणाम होतात किंवा प्रदूषण पण यामधून होतं. तर
हरितगृह वायू उत्सर्जन यामधून केलं जातं. जसं की अन्न कचरा जागतिक उत्सर्जनाच्या 8 ते 10% वाटा उचलतो. म्हणजे यामध्ये काय होतं पहा, मिथेन उत्सर्जन होतं. ओके, जे वेस्ट फूड आहे ना, वेस्ट फूडपासून मिथेन गॅस बाहेर निघतो व तो CO2 पेक्षा कितीतरी पटीने घातक आहे. त्यामुळे पहा, बायोगॅस आपण कशा पद्धतीने चालवतो, तर याच बेसिसवर चालवतो बायोगॅस. ओके, म्हणजे फूड प्रोसेसिंग यासोबतच पहा, जर तुम्ही 1 किलो अन्नधान्य किंवा जे 1 किलो तांदूळ जर तुम्ही नाचवलत ना, तर त्याचं 5000 लिटर पाणी लागतं. म्हणजे 1 किलो तांदूळ पिकवण्यासाठी 5000 लिटर पाणी लागतं व तेच जर अन्न तुम्ही फेकून दिलात तर पहा, पाणी पण नाश होतं तिथं आणि शेतकऱ्यांचं कष्टही वाया जातं. मग यासाठी पहा, अगदीच प्रत्येकाने अन्न जेवढं लागतं तेवढंच तुम्ही घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे पहा, एकतर आपली हेल्थ पण चांगली राहील व अन्नधान्याची नासाडी पण नाही होणार. ओके, कारण त्याचे इम्पॅक्ट खूप आहेत पहा. एकतर म्हणजे पर्यावरणावरती पण इम्पॅक्ट आहे व अगदी आपल्यामुळे दुसरं कुणाचं तरी हिस्साही राहून घेतला जातोय का, हा पण तिथं विचार करणं खूप गरजेचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. मग याला काही उपाययोजना पहा, आपल्याकडे आपण म्हणजे राजकारणी जर असतो तर फक्त आपण प्रॉब्लेम सांगितला असतो, सोल्युशन आपण न दिलं असतं, परंतु आपला सोल्युशन पण देणं गरजेचं असतं. तर यासाठी आपण कोल्ड चेन मॅनेजमेंट आपण तयार करू शकतो. पहा, तर फार्मर्स म्हणजे शेतावरून आपण ज्यावेळेस पॅकेजिंग हाऊसमध्ये ते अन्न घेऊन येऊ शकतो, त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनमधून घेऊन येतो. मग त्याला आपण पॅकेजिंग हाऊसमध्ये आणल्यानंतर पहा, त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये टाकणं गरजेचं आहे. किंवा जर आपण त्यावरती प्रोसेसिंग करणार असो तर त्यामध्ये पण परत पहा, त्याला प्री कुलिंग सेंटरमध्ये टाकायचं. मग त्याच्यानंतर जे अन्न आहे ना, त्याला आपण रिफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्टच्या माध्यमातूनच सगळीकडे प्रोव्हाइड करायचं. अशा पद्धतीने आपण आज घडीला कोल्ड चेन मॅनेजमेंट नक्की करू शकतो. मग यासाठी इथे दिलेत पहा, कोल्ड चेन पायाभूत सुविधा भारताने केवळ 8% उत्पादनावर प्रक्रिया केली आहे. अमेरिकेमध्ये हे 65% आहे. त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि UPमध्ये कोल्ड चेन मिशन राबवणे ही चेन नसून अन्न सुरक्षा आहे. ओके, तिथं काळाची गरज आहे. पहा, तिथं चैनीची सुविधा म्हणून तुम्ही पाहू नका, तर तिथं गरज आहे. ओके, त्यानंतर अन्न वाटप कायदा. जसं युरोपातील देशांमध्ये भारतातही सुपरमार्केटमधील न विकलेले अन्न फेकून देण्याऐवजी फूड बँक्सना तिथं दान करणं अनिवार्य आहे. मग आपल्या देशामध्ये पण तसा कायदा अपेक्षित आहे. ओके, म्हणजे तुम्ही फूड फेकून द्यायचं नाही, तर फूड बँक जे असतं त्यांना हे अपेक्षित आहे देणं. ओके, मग असा जर भारत सरकारने पण कायदा केला तर तो वेल अँड गुड आहे. त्यानंतर शेतकरी सक्षमीकरण. शेतकरी उत्पादक संघटना FPOज आधुनिक साठवणुकीसाठी हर्मेटिक बॅग्स पुरवणे, ज्यूट पॅकेजिंग कायद्याचा पुनर्विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा तिथं वापर करणे, हे पण एक काळाची गरज आहे. त्यानंतर पारदर्शक आणि डेटा. हॉटेल्स आणि मोठ्या संस्थांमधील अन्न कचऱ्याची मोजणी आणि अहवाल सादर करणे अनिवार्य करणे. यासोबत सांस्कृतिक मूल्यांचे पुनरुज्जीवन. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे भारतीय संस्कृतीमधील मूल्याला शालेय स्तरापासून पुन्हा रुजवणे, जेणेकरून अन्न वाया न घालवणे ही एक नागरिकाची जबाबदारी बनेल. ओके, तर हे अशा पद्धतीने तुम्ही काय लिहू शकता पहा, सोल्युशन तिथं लिहू शकता व त्याचे प्रॉब्लेम वगैरे हे सर्व काही मी इथं ऑलरेडी डिस्कस केले आहेत. ओके, त्याच्यानंतर जननायकन ही जी मूवी थलपती विजय यांची आहे ती कॉपीराईटनुसार किंवा अगदीच पहा इल्लिगली सर्क्युलेट केली गेली व ती रिलीज नाही झाली, तरी पण पहा ती ऑनलाईन म्हणजे काय म्हणू शकता लीक झाली. ओके, ऑनलाईन लीक झाली. मग याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे की आपल्या भारत देशामध्ये कॉपीराईट लॉज कशा पद्धतीने चालतात. तर पहा, कॉपीराईट कायदा 1957 यानुसार चित्रपट, पुस्तके आणि इतर सर्जनशील कामाच्या चोरीवर कारवाई करतो. कलम 63 आणि 63A या अंतर्गत दोषींना 3 वर्षाची कारावास आणि 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो व वारंवार हा गुन्हा केल्यास शिक्षा ही प्रत्येक वेळी लागू होते. व द हिंदूचं न्यूजपेपर मी का देत नाही त्याचं नेमकं कारण हे आहे पहा, कारण कॉपीराईटचे रूल्स मागे टेलिग्रामबद्दल पण तशा पद्धतीने येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी म्हटलं की आपण ते न केलेलंच बरं. म्हणजे मी आता द हिंदूमधले जे आर्टिकल आहेत ना, त्याला तर मी डायरेक्टली आपल्या न्यूजपेपरमध्ये किंवा जी मॅगझिन आहे त्यामध्ये इन्क्लूड करतच आहे. यासोबतच पहा, जे द हिंदू आहे त्याला आपण फेअर कॉपीराईटमध्ये याला यूज करत आहोत. म्हणजे अनोटेशन जे करत असतो मी ते फेअरमध्ये येतं. त्यामुळे अगदी आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये मी लिहिलेलं आहे किंवा द हिंदूचं फेअर यूज आपण करत आहोत यासाठी. ओके, त्यामुळे कॉपीराईट सध्याला लागत नाही आहे. अन्यथा टेलिग्रामवरती देणं हे थोडंसं आपण पण पायरसीला तिथं प्रोत्साहन देत आहोत, यासाठी मी त्याला हे केलं. बाकी लोकसत्ता तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे मी त्याला आज देखील पाठवतच असतो. ओके, त्याचा काही इश्यू नाही आहे. त्यानंतर सिनेमॅटोग्राफ कायदा 2023 म्हणजे अमेंडमेंट करण्यात आले. 1952 हा मुख्य कायदा आहे, त्यामध्ये 2023लाच अमेंडमेंट झाली. या सुधारित कायद्यानुसार पायरसीवर अधिक कडक कारवाई तिथं करण्यात येत आहे. यात चित्रपटाच्या एकूण बजेटच्या 5%पर्यंतचा दंड तिथं आकारण्यात येणार आहे. व जननायकन जर मूव्ही पाहिला तर तुम्ही ती मोठी मूव्ही आहे, मग यावरती जर तुम्ही पाहिलात 5% दंड तर ते जास्त तिथं दंडाची रक्कम वगैरे होऊ शकते. ओके, सिनेमॅटोग्राफ कायदा 2023 नुसार 5% किती
रक्कम तिथं तुमच्याकडून वसूल केली जाऊ शकते. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर चित्रपट लीक कसा होतो आणि संरक्षण कसे केले जाते. तर पहा, अगदीच लीक होण्याचे कारण जर पाहिला तुम्ही तर साधारणपणे चित्रपट OTTवर आल्यावर पायरसी होते, कारण पायरेट्स DRM म्हणजे डिजिटल राईट्स मॅनेजमेंट संरक्षण मोडीत काढतात आणि जननायकाच्या बाबतीत हा डेटा अशा व्यक्तीकडून लीक झाला असावा ज्याला चित्रपटाचं अधिकृत ॲक्सेस होतं. कारण पहा, अद्याप तो रिलीज तर नाही झाला ना, मग ज्या व्यक्तीकडे त्याचं अधिकृत ॲक्सेस होतं त्याकडूनच ही लीक झालेलं आहे. मग आता सुरक्षा उपाय त्यांनी कसं केलं जातं, तर इनव्हिजिबल वॉटरमार्किंग त्यावरती केलेली असते. पहा, जे थिएटर्ससाठी वगैरे प्रिंट देण्यात येते मग त्यांना त्यावरती इनव्हिजिबल वॉटरमार्किंग असते. मग त्यामुळे पहा, जे नायजगन मूवी ज्या कोणी व्यक्तीने रिलीज केला किंवा म्हणजे लीक केला तो नक्की इथं पकडला जाऊ शकतो, कारण त्यामध्ये इनव्हिजिबल वॉटरमार्किंग ऑलरेडी असते. त्यानंतर जे थिएटरला प्रिंट देण्यासाठी थिएटरचं जे हार्ड ड्राईव्ह दिलं जातं ते मध्ये एक एन्क्रिप्टेड कोडद्वारे ते एन्क्रिप्टेड असतं ते, म्हणजे त्याला पायरसी बिलकुल तिथं करता येत नाही. म्हणजे थिएटरमध्ये जे प्रिंट पाठवली जाते त्याची पायरसी होऊ शकत नाही. हां, तिथं कॅमेरा लावून तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग त्या पद्धतीने जर केलात ना तिथं नक्की होईल पायरसी, परंतु डायरेक्टली त्या हार्ड ड्राईव्हची कॉपी जर करायचं म्हटलं तर ते होणार नाही. ओके, हा पण एक बेस्ट आहे. त्यानंतर पायरसी रोखण्यामध्ये आव्हाने जर तुम्ही पाहिलं तर वेबसाईट ब्लॉकिंग, म्हणजे एक वेबसाईट तयार केली की लगेच दुसरी वेबसाईट ते काढत असतात यामुळे. त्यानंतर टेलिग्राम आणि टोरेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर अंमलबजावणीतील कमतरता. भारतात अनेकदा पायरसीच्या बाबतीत कुप्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे नोटोरियस मार्केट म्हणून ओळखले जाते, कारण इथे कायद्यांची अंमलबजावणी खूप संथ गतीने होते. त्यामुळेच पहा, USA नाराज आहे आपल्या देशामध्ये, कारण प्रत्येक गोष्ट पायरेटेड आपल्या देशामध्ये नक्कीच मिळते. ओके, आता अगदीच पहा तुम्ही 5,000ची जी बॉटल असेल ना ती भारत देशामध्ये फक्त 500 रुपयाला पण मिळेल. म्हणजे अमेझॉनवरती वगैरे तुम्ही पहा, म्हणजे नक्कीच मी मागं सर्च केलं होतं त्यामुळे सांगतोय. ओके, म्हणजे अमेरिकन ब्रँड आहे 5,000 रुपयाच्या बॉटलचं, त्याची अगदी हुबेहूब कॉपी ती चायनानेच केलेली आहे, परंतु भारतीय मार्केटमध्ये ते डायरेक्टली मिळतं. मग हे अशा पद्धतीने चालतं पायरसी मार्केट इंडियामध्ये. मग यासाठी USA पण पहा नोटोरियस मार्केटमधून भारत देशाला ओळखतं. ओके, त्यानंतर न्यायालयीन उपाययोजना काय करू शकता, तर पहा जॉन डी ऑर्डर यानुसार चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच असे संभाव्य तिथे हे घेऊ शकतात. पहा, ॲक्शन तिथं घेतल्यात येऊ शकतं, म्हणजे जो कोणी पायरसी करेल लगेच ती लिंक वगैरे तिथं डाऊन केली जाऊ शकेल. मग यासाठी UPSC विचारू शकेल जॉन डी ऑर्डर कशा संदर्भात आहे, तर पायरसी संदर्भात आहे. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. त्यानंतर काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.